नमस्कार मंडळी, दत्तगुरूंच्या कृपेने मी पुन्हा तुमच्या सेवेत कथनासाठी आलो आहे. मागील बरेच दिवस काही वैयक्तिक अडचणींमुळे मला चरित्राचे व्हिडिओ अपलोड करता आले नाही. पण माझा प्रवास येथे थांबलेला नाही. आजपासून पुन्हा नव्या ऊर्जेसह मी सुरुवात करीत आहे. आजच्या श्री गुरुदेव चरित्राच्या 5व्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री गुरु दत्तात्रेयांच्या कृपेने घडलेले वासुदेव शास्त्रींचे चमत्कार, नरसोबावाडीकडे जाणारी आध्यात्मिक वाटचाल, स्वप्न संकेत ते श्री गुरुचरित्र सप्ताह ही कथा आणि श्री वासुदेव शास्त्री अर्थात टेंबे स्वामी व श्री गोविंद स्वामी यांची भेट. चला तर गुरुकृपेच्या स्मरणाने चरित्राला आरंभ करूया. वासुदेव शास्त्री वेळोवेळी संबंधाकडे जात असत. एकदा अणावकरांच्या मुलाची पत्रिका त्यांनी पाहिली. पहिल्या गणितात त्या मुलाला अल्पायुष्याचा संकेत दिसत होता. पण संबंधाने सुचविले म्हणून त्यांनी पुन्हा गणित तपासले. तेव्हा मृत्यूयोग नसून फक्त क्लेशयोग असल्याचे स्पष्ट झाले. योग्य उपाय सांगितल्यावर त्या मुलाची प्रकृती सुधारू लागली. एकदा वासुदेव शास्त्री मातोश्रींसह नाशिकला गेले होते. तेथे देव मामलेदार नावाचे साधू भेटले. त्यांनी विचारले, तुम्ही काय शिकलात? भटजी म्हणाले, मी काही शिकलो नाही. पण देव मामलेदार तेथे असलेल्या सर्वांना म्हणाले, हे सर्व शास्त्रज्ञ आहे. नंतर देव मामलेदार यांनी दिलेली दक्षिणा भटजींनी स्वीकारली नाही. सावंतवाडीतील सबनीस यांचा मुलगा आजारी होता. शास्त्रींनी त्याला दोष परिहारासाठी गोप्रदान सांगितले. पण सबनीसांनी चुकून शास्त्रींच्या भावाला ते कार्य दिले. घरी आल्यावर त्याला ताप आला. कारण कळल्यावर शास्त्री म्हणाले, माझी परवानगी न घेता तू गोप्रदान घेतलेस, त्यामुळे हे झाले आहे. शेवटी दुप्पट दक्षिणा देऊन दुसऱ्या ब्राह्मणाला ती गाय दिल्यावर ताप उतरला. माणगावात एका गृहस्थाच्या संततीचा नाश होत असे. शास्त्रींनी त्याला पिशाच पादुका पूजेस ठेवायला सांगितल्या. त्यानंतर संतती वाचली. त्यातील एक मुलगा फार अशक्त होता. शास्त्रींनी त्याच्या आजीस सांगितले होते की तुम्ही जिवंत असाल तोवर मुलाला काही होणार नाही. काही दिवसांनी तोच मुलगा आजारी पडला. आजीने वासुदेव शास्त्रींना बोलावले आणि त्यांना त्यांच्या वचनाची आठवण करून दिली. शास्त्रींनी पाणी अभिमंत्रित करून मुलाच्या अंगावर शिंपडले आणि लगेचच तो बरा झाला. एकदा वासुदेव शास्त्री रात्री प्रवास करत होते. वाटेत मोठा वाघ दिसला. तो रस्ता सोडत नव्हता. भीतीने शास्त्री एका झाडावर चढले. त्यांचा आवाज ऐकून आत्माराम जडिये नावाचा धाडसी ब्राह्मण तेथे धावून आला आणि त्यांनी वाघाला हाकलला. शास्त्रींना घरी नेऊन सोडले. नंतर देवांनी स्वप्नात येऊन सांगितले की तू रानात एकटाच फिरतोस, म्हणून तुला धडा शिकवण्यासाठी मी वाघाचे रूप घेतले होते. असो, ते एकदा आपल्या बहिणीकडे गेले असता रात्री रडण्याचा आवाज ऐकू आला. बहीण म्हणाली, 6 महिन्यांपासून भूतांचे रडणे चालू आहे. वासुदेव शास्त्रींनी मंत्रोपचाराने त्या भूतांचा नायनाट केला आणि पुन्हा तो आवाज कधीही ऐकू आला नाही. वासुदेव शास्त्रींचे घर जुने झाले असल्यामुळे मोडकळीस आले होते. पोतनीसांनी लाकूड आणि पैसे देऊन नवीन घर बांधण्यास मदत केली. 2 महिन्यानंतर घर तयार झाले. पण गडबडीमुळे ते घर 30 ते 40 वर्षांपेक्षा जास्त टिकले नाही. त्या जागेवर नंतर गुरुभक्त राणीसाहेब इंदिराबाई होळकर यांनी सुंदर सिमेंट कॉन्क्रीटचे घर बांधून दिले. तेथे दत्त मंदिराच्या पुजाऱ्यास राहण्यासाठी आणि दैनंदिन नैवेद्य वैश्वदेव करण्याची व्यवस्था केली आहे. हे वासुदेव शास्त्रींचे जन्मस्थान असल्याने त्या ठिकाणी कायमची व्यवस्था राहावी म्हणून राणी साहेबांनी ट्रस्ट स्थापन करण्याचा विचार केला आहे. वासुदेव शास्त्रींना नेहमी नरसोबावाडीस जाण्याची इच्छा होत असे, पण आईची आज्ञा नसे म्हणून ते जात नसत. एकदा स्वप्नात त्यांना एक ब्राह्मण भेटला.
आणि म्हणाला, तुम्ही वाडीत जायचे म्हणता, मग का जात नाही? भटजी म्हणाले, आईची परवानगी नाही. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही ठरवलं तर आईही नाही म्हणणार नाही आणि खर्चाचीही सोय होऊन जाईल. हे स्वप्न पडल्यानंतर सकाळी त्यांनी आईला सांगितले. ती म्हणाली, जा, माझी काही हरकत नाही. मग एक शेजारी त्यांच्यासोबत जाण्यास तयार झाला. सावंतवाडीत पोचल्यावर रामभाऊ सबनीस यांनी त्यांना 2.5 रुपये दिले आणि म्हणाले, तुम्ही केलेल्या पत्रिकेचे पैसे राहिले होते. हे पाहून भटजींना स्वप्नातील संकेत खरे वाटले. प्रवासात त्यांना सतत मदत मिळत गेली. बोरगाव येथे त्यांना स्वप्नदर्शन झाले. नरसोबाच्या वाडीस गोविंद स्वामी नावाचे महान संत आहेत, त्यांचे दर्शन घ्या. शेवटी वासुदेव शास्त्री नरसोबाच्या वाडीस पोचले. तेथे प्रथम श्री दत्तपादुकांचे दर्शन घेतले आणि श्री गोविंद स्वामींबद्दल विचारत असतानाच ते स्वतः वरच्या माडीवरून खाली आले. त्यांनी प्रेमाने विचारले, काय शास्त्री बुवा, कधी आलात? चला वर स्नान करून या. हे पाहून भटजींना आश्चर्य वाटले. वासुदेव शास्त्रींची तेथे कोणतीही ओळख नव्हती. त्यांचा साधा वेश पाहून पुजाऱ्यांना शंका आली आणि त्यांनी पादुकांवर पाणी घालू दिले नाही. त्यामुळे वासुदेव शास्त्री नुसतेच दर्शन घेऊन निघू लागले. पण श्री गोविंद स्वामींना दैवी आज्ञा झाली की त्या ब्राह्मणाला थांबवा. ते खाली आले आणि म्हणाले, शास्त्री बुवा, पादुकांवर पाणी घातले का? शास्त्रींनी घटना सांगितली. तेव्हा गोविंद स्वामींनी दंड त्यांच्या हातात देऊन त्यांच्यासह देव मंडपात नेले. शास्त्रींनी पादुकांना पाणी घातले आणि त्या क्षणी गुरुकृपेची विलक्षण अनुभूती घेतली. नंतर सर्वांची शंका दूर झाली. त्यांनी 1 महिना वाडीतच मुक्काम केला. रोज कृष्णामाईचे स्नान, प्रदक्षिणा आणि नियम पाळले. तेथेच देवाने दर्शन देत सांगितले, मिरज येथे शंकर भटजी नावाचे सज्जन गृहस्थ राहत आहेत. त्यांच्याकडून गुरुचरित्राची पोथी आणून सप्ताह करा. त्याप्रमाणे शास्त्री बुवा मिरजेस त्या गृहस्थांकडे गेले. पण त्यांनी पोथी न दिल्यामुळे परत वाडीस आले. पुस्तक मिळेल पुन्हा जाऊन या, असे पुन्हा सांगणे झाल्यावरून पुन्हा मिरजेस गेले व पोथी घेऊन येऊन सप्ताहास आरंभ केला. हे सर्व होईपर्यंत अन्नाचे ग्रहण केले नाही. याचबरोबर आजचा भाग येथेच समाप्त होत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.